टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईतील तापमानामध्ये झपाट्यानं वाढ होतानाच पाहायला मिळते। आज मुंबईतील तापमान हे 34 अंश सेल्सिअस राहील। उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे। त्यासोबतच हवामान विभागानं पावसाची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे। मी सध्या बीकेसी परिसरात आहे आणि या ठिकाणची स्कायलाईन आपण जर पाहिली तर स्कायलाईन आपल्याला पूर्णपणे क्लिअर दिसते। मात्र हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आज पावसाची शक्यता व्यक्त होते। तर विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपीटचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की राज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 27 एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना सुद्धा 28 एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या उष्ण आणि दमट हवामान आहे आणि तसेच पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होते। त्यामुळे लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। सतत बदलणाऱ्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो, त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन सुद्धा आता आरोग्य विभागाकडून करण्यात येते। जास्तीत जास्त पाणी प्या, सुती कपडे घाला, टोपी वापरा असा काही सल्ला या हवामान विभागाकडून आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये पाऊस पडणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।